कोल्हापूर शहरातील रस्ते खड्ड्यांनी विद्रूप झाले आहेत. पावसाळ्यात तर हे खड्डे जीव घेणे ठरतात. बराच काळ लोकांनी केवळ तक्रारी केल्या, संताप व्यक्त केला, पण अखेर एका सामान्य कोल्हापूरकरानं मात्र काम हातात घेतलंय. अरविंद रंगरेज यांनी आज सहकाऱ्यांसोबत स्वखर्चातून रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याची मोहीम सुरू केली आहे. शिवाजी उद्यमनगरातून याची सुरुवात झाली आहे. कोणतेही ठेकेदार नाहीत, कोणतीही योजना नाही, फक्त एक जबाबदार नागरिक आणि त्याच्यासोबत उभे ठाकलेले तरुण. अरविंद रंगरेज यांचं म्हणणं आहे, शहर आपलं, त्रास आपला, मग उपायही आपणच शोधला पाहिजे. आठवड्यातून एकदा कोल्हापुरातील वेगवेगळ्या भागात जाऊन खड्डे बुजवणार आहोत. कोल्हापूरकरांनी फक्त पाठिंबा द्यावा. एक छोटासा माझा उपक्रम मी माझा सापराच आहे. सापरामध्ये आज काही मिक्स होऊ शकत नाही, तर पर्सेंटेज कमीमुळे ते टिकू शकणार असते. आणि हे जे आता मी मटेरियल वापरतो आहे ते जर्मनी हिंदुस्तान कोलॅब कंपनीचं आहे. आणि या मटेरियल कमीत कमी 3 वर्षाची गॅरंटी त्या कंपनीने दिलेली आहे. 3 नाही कमीत कमी 2 वर्ष तक दिली. आणि मटेरियल कोल्ड प्रेसमध्ये तयार केलेलं मटेरियल एकदम चांगल्या क्वालिटीचं आहे. जर्मनीचं PI टेक्नॉलॉजी बनवलेलं आहे. आणि माझा एक असं उपक्रम आहे की मी आठवड्यातून 1 दिवस माझ्या कोल्हापूर सिटीसाठी मी द्यायचा असं विचार आहे. आणि मी माझ्या जमीन जेवढे 10 ते 15 कटी मी हे करायचं माझा उपक्रम आहे. त्याबद्दल जो कोण माझ्याशी संलग्न जॉईन होणार आहे ते जॉईन होऊ शकते. मग कसं झालं आहे, माझी एक बाची आहे त्याची मी मागच्या वर्षी माझ्या लहानपणामध्ये ते करतो तिथे खड्ड्यामुळे तिथे ते ॲक्सिडेंट झाला आणि तिथे एकदम मारली खड्ड्यामुळे. तर तिथे त्याच्या मला बाबा आपण एक थोडं काहीतरी करू शकतो. आणि शेवटी गव्हर्नमेंट पण तिथे म्हणून लक्ष देणार. त्यामुळे म्हटलं त्याला आपण एक थोडं काहीतरी कार्य करूया आपल्या कोल्हापूरसाठी म्हणून करत आहे. त्यात काय माझा बाकी पॉलिटिक्समध्ये वगैरे असे ह्याच्यात काही इंटरेस्ट नाही आहे. आता किती जण आहे तुम्ही? तसं मी संलग्न आणि हे माझे सहकारी आहेत. किती जणांचा आता एक 20 ते 25 जणांचा आहे. या मोहिमेत त्यांचे सहकारी शिवानंद पेडणेकर, मकरंद जामसांडेकर, प्रवीण चोडणकर, श्रीधर बदी, निखिल नार्वेकर, अनूप पाटणकर, अभिषेक साने, यश बदी, आदित्य नार्वेकर, शैलेश राठोड, काशीनाथ जाधव सहभागी झाले आहेत. गेली 15 ते 20 वर्ष कोल्हापूर शहर खड्ड्यातूनच जात आहे. IRB गेल्यापासून या शहराला कुणी वाली राहिला नाही. कुठल्याही नगरसेवकाने कुठल्याही आयुक्तानं या खड्डेमुक्त या गोष्टीसाठी किंवा रस्त्यासाठी कुणीही प्रयत्न केले नाहीत. प्रत्येकजण स्वतःची राजकीय पोळी वाजून घ्यायचा प्रयत्न करतोय. आणि त्या ह्याच्यातून भावनेतून उद्रेक होऊन आमच्या सहकार्यांनी अरविंद रंगरेज यांनी एक असा निर्णय घेतला की अतिशय कमी पैशात हे खड्डे मुक्त होऊ शकतात. पण करायची मानसिकता आमच्या कोल्हापुरातल्या राजकीय लोकांची नाही आणि त्याबरोबर प्रशासनाचीही नाही. गेली 8 ते 9 वर्ष प्रशासन महापालिकेच्या एरियामध्ये काम करत आहे. नगरसेवक नाही आहेत, तरी नगरसेवक नसताना सुद्धा कुठल्याही आयुक्तानं या रस्त्याच्या प्रश्नाकडे गांभीर्यानं लक्ष दिलं नाही. आणि शेवट म्हणून आम्ही आमच्या सोसायटी विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी आणि आमच्या अरविंद रंगरेज हे आमचे सहकारी या सगळ्यांनी मिळून आठवड्यातला 1 दिवस खड्डेमुक्त कोल्हापूर करायचा आणि आमच्या ताकदीनुसार खड्डे मोजवायचा प्रयत्न करतोय. कोल्हापूरवासियांनी या गोष्टीला पाठिंबा द्यावा. आणि आयुक्त साहेबांची आम्ही भेट घेतली. त्या भेटीत सुद्धा त्यांनी आम्हाला म्हणले की आम्ही तुम्हाला हे सहकार्य करू शकत नाही. आम्ही स्वतःच्या पैशानं करत असताना सुद्धा महापालिकेनं दाखवलेली अनास्था की आम्हाला फार उत्साह आणखीन आमचा उत्साह वाढवणारी ठरली आणि आम्ही या जोशानंच काम करत राहणार. कोल्हापूरवासियांना विनंती आहे की तुम्ही आम्हाला या उपक्रमात सहभागी होऊन आम्हाला छोटासा हातभार लावू शकता. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.